नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आदित्य कृष्ण यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ बघितला आहे तो व्हिडिओ बनवणं अगदी सोपं आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला ते काय मटेरियल लागणार आहे त्याची लिंक मी खाली दिली आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या रोज व्हिडिओ येत असतात. चला तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके तर मित्रांनो, चला आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. सर्वात पहिले न्यू प्रोजेक्ट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर मी फोटो सिलेक्ट केलाय आता. आणि आता फोटोची फ्रेम रेट वाढवून घ्यायची सर्वात पहिले कमीत कमी 30 सेकंदापर्यंत. समोरचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे. नंतर आता आपल्या ओव्हरलीवर क्लिक करायचंय, ऍड ओव्हरली करायचं आहे. मी तुम्हाला नाही का खाली एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला यातून ऍड करून घ्यायचा आहे. मी आता व्हिडिओ ऍड करून घेतलेला आहे इथं. व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ इथे सेट करून घ्यायचे. नंतर आपल्या व्हिडिओवर क्लिक करून फोटोवर क्लिक करायचे. समोरचा पार्ट हा डिलीट करून टाकायचा आहे. समोरचा पार्ट हा डिलीट करून टाकायचा. नंतर आपल्या व्हिडिओचं नाही करायचं, आपल्या साऊंड साईडला करायचं आहे. तर सर्व पहिले समोर घेऊन याचा ऑडिओ एक्सटेंड करायचा आहे. एक्सटेंड ऑडिओ. आता ऑडिओ एक्सटेंड झालेला आहे. आता आपल्याला बीट टाकायची. तर सर्व पहिले ऑडिओवर क्लिक करायचं आणि इथं बीटचा एक ऑप्शन असते बघा, ते बघा बीटचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं आहे आणि आता ऑटो जनरेट बीट सेट करायचं आहे. आता ऑटोमॅटिक नाही का बीट पडून जातात. आपण थोडं वेट करूया. बीट मार्क पडलेले आहेत. आता राईट साईड क्लिक करू. आता मग आपल्या याचा व्हिडिओ थोडा झूम करून घेऊया. आता तुम्हाला नाही का बीट मार्क कसे टाकायचे तुम्हाला समजून जाईल. आता इथे येल्लो डॉट इथे येईल. आता येल्लो डॉटच्या समोर एकदम यायचं आहे. फोटोवर क्लिक करून स्प्लॅट मारायचे. समोरून पण फोटोवर क्लिक करून स्प्लॅट मारायचे. फोटोवर क्लिक करून स्प्लॅट मारायचे. समोर नाही का तिथे तुम्हाला नाही का हे येल्लो कलरचे डॉट दिसेल, त्या फोटोवर क्लिक करून स्प्लॅट मारायचे. फोटोवर क्लिक करून स्प्लॅट मारायचे. तर मित्रांनो, तर आता नाही का मी नाही का सगळ्याच्या नाही का लवकरात लवकर नाही का स्प्लॅट मारून घेतोय. मित्रांनो, आता मी नाही का सगळ्या व्हिडिओला नाही का बिटमार्क टाकून घेतलेले. आता सर्वात पहिले आपल्याला त्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर सर्वात पहिले फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. इनमध्येच आहे कोणतं तरी ते मी तुम्हाला सांगतो लगेच. इनमध्ये नाही का व्हायब्रेटिंग हा वाला नाही का प्लॅन्स हा वाला द्यायचा आहे. नंतर दुसऱ्या याला रॉक व्हर्टिकल हॉरिझॉन्टल हा ॲनिमेशन द्यायचा आहे. नंतर तिसऱ्या याला रॉक व्हर्टिकल द्यायचा आहे. आणि चौथ्या याला रॉक हॉरिझॉन्टल. हे तुम्हाला कमीत कमी 4 सेकंदापर्यंत नाही का मागे पुढे हे दोन बिटमार्क लावायचे आहेत. तर लगेच आपल्या समोर येऊ द्या. चला समोर येऊ द्या. कमीत कमी 4 सेकंदापर्यंत जाते. नंतर समोर यायचंय. समोर आलं की इथं कोणतंच बीट टाकायचं नाही तुम्हाला. नंतर तुम्हाला यायचंय किती 5 सेकंदाच्या व्हिडिओवर इथं नाही का रॉक काय ओपनिंग रोस्टिंग ओपनिंग हा इफेक्ट द्यायचा आहे. नंतर समोरच्या नाही का स्विमिंग बॉटम हा इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे तेच ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासमोर कोणतंच ॲनिमेशन नाही आहे. समोरच्या व्हिडिओवर यायचं आहे. झूम आउटमध्ये हा झूम आउट द्यायचा आहे. नंतर समोरच्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. नंतर पेंडुलम 1 द्यायचा आहे. नंतर पेंडुलम 2 द्यायचा आहे समोरच्या फोटोमध्ये त्याच्या. नंतर नाही का बाउन्स द्यायचा आहे. समोरच्या फोटोत त्याच्या बाउन्स 2. हां, ठीक आहे. आणि तिच्या समोरच्या व्हिडिओला द्यायचा आहे झूम 1, नंतर झूम 2, झूम 1, झूम 2. नंतर नाही का ट्रायकट 2 हा एक नाही का इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला. नंतर नाही का 3D पण नाही का हा तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. हे नाही ॲनिमेशन द्यायचं आहे. एवढं करून नाही का समोर काय राहतं काय व्हिडिओ राहतं त्यांना नाही का स्लाइड अँड व्ह्यू द्यायचा आहे. आणि समोर व्ह्यू अँड स्लाइड ह्या द्यायचा आहे. त्यासमोर इन आणि से आउट. तुम्हाला हे सगळे नाही का ॲनिमेशन व्यवस्थित द्यायचे. माझे व्हिडिओ वाटलं स्लो मध्ये बघा. आणि त्या व्हिडिओच्या तुम्हाला शेवटला मी सांगणार आहे की नाही का नेमकं बीटमार्क कसे द्यायचे. बीटमार्कसाठी म्हणजे सगळ्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट काय असते आणि तुम्ही नाही का इम्पॉर्टंट नाही का ते तुम्हाला कळून गेलं तर नाही का तुम्हाला समजून जाईल मित्रांनो की नाही का याला फक्त आपण आपण आपल्या मनात नाही का ते म्हटलं ते आपण इफेक्ट ॲनिमेशन लावू शकतो. इम्पॉर्टंट फक्त असतात बीटमार्क. आता आपण या व्हिडिओमध्ये नाही का ॲनिमेशन पण लावलेले आहेत आणि बीटमार्क टाकून घेतलेले आहेत. आता नाही का हा तुम्हाला सेंटरला तो पॉईंट दिसते याच्यावर असं क्लिक करायचंय. त्याच्यावर क्लिक करून आपल्याला नाही का तो इफेक्ट टाकायचा आहे. लाईट इफेक्ट मध्ये नाही का तुम्हाला ग्रे टू हा एक इफेक्ट असते. याच्यावर नाही का क्लिक करायचं आहे आणि अप्लाय टू ऑल ह्याच्यावर क्लिक
क्लिक करून देते म्हणजे हा सगळ्या व्हिडिओवर लागून जाते. आता प्रश्न आहे का शेवटचं फक्त एकच काम राहिलेलं आहे, तो आहे म्हणजे इफेक्ट. इफेक्टमध्ये जायचंय आणि समोर यायचं 4 सेकंदावर. नंतर नाही का व्हिडिओ इफेक्टवर जायचंय. व्हिडिओ इफेक्ट आपल्याला ट्रेंडिंगमध्ये दिसेल तो. हं. व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर ग्लिचमध्ये यावं लागेल. ग्लिच नाही तर स्प्लाइटमध्ये. हां, स्प्लाइटमध्ये यावं लागेल तुम्हाला सर्वात पहिले. स्प्लाइटमध्ये आलं की नाही सर्वात पहिलाच नाही का तुम्हाला तो ॲनिमेशन दिसतोय. 3 लेयर मिरर ते तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे आणि त्याला असं क्लिक करायचं आणि त्याचं ॲडजस्टमध्ये जायचं. तुम्ही तुमच्या फोटोला असं ॲडजस्ट करू शकता आणि त्याचा फिल्टर जास्त असते ते फिल्टर करून घ्यायचे. नंतर तुमचा असा व्हिडिओ करून नाही का राईट करून घ्यायचा आणि समोर अजून एक नाही का तुम्हाला हे द्यायचंय तुम्हाला काहून त्याला इफेक्ट द्यायचा. ते इफेक्टवर क्लिक करायचंय आणि स्प्लाइटमध्ये यायचंय पुन्हा. नाही व्हिडिओमध्ये येत तुम्हाला आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला सर्च मारायचं पेटर्स. तर पेटर्स म्हणून नाही का सर्च मारलं की तुम्हाला असं हे पेटर्स दिसून जाईल आणि 3D मध्ये नाही का तुम्हाला सांगितलेलं आहे. जर 3D मध्ये नाही का तुम्हाला तो फोटो थोडा खालीवर होत असेल तर क्रॉपमध्ये जायचंय. हां आणि याला व्यवस्थित सेट करून घ्यायचंय. हे ऑटोमॅटिक होऊन जाईल. आता मी अगोदर केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही जास्त करायची गरज नाही. आता तो मी रिटर्न येतो. असं करून आपला व्हिडिओ एकदम रेडी झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघून कसं चालला आहे तो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम नाही का असं एकदम खतरनाक एडिट झालेला आहे. डन पण झालं आता आपण याची नाही का क्वालिटी लो होऊ नये म्हणून सर्व पहिले याची क्वालिटी हाय करून घ्यायची आणि नाही का एक्सपोर्ट करून डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो असंच नाही का व्हिडिओ तुम्हाला काही अडचण आली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता. मी त्याचा 100% रिप्लाय देईल. तर मित्रांनो तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम आली तर मला सांगा. थँक यू.